असतो आणि लढण्याचं बळ या ठिकाणी आम्हाला बैलांनी दिलेलं आहे आणि वारंवार त्यांची मागणी असते की आपण शेतकऱ्यासाठी सदैव आहे पक्ष कुठला बी असेल पण शेतकऱ्यासाठी लढण्याचं बळ आदरणीय भैया सुद्धा आम्हाला वारंवार देत असत. त्याचबरोबर रणजित भाई इंगळे, आनंद पालक जगताप साहेब नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत, यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. आता भैयाजी आपण सगळ्याच्या हस्ते साहेब तहसीलदार साहेबांना निवेदन देऊया आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करू. या सरकारच्या फसव्या कर्जमाफीला विरोध म्हणून आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला साक्षी ठेवून हे सरकार खोटं बोलायचं काम करत आहे, जेणेकरून शेतकऱ्याला किमान 2 लाखाचं कर्ज सुद्धा पुरतं देत नाही. एका बाजूला आश्वासन देतं 2 लाख रुपये शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार, परंतु शेतकऱ्याचं 2 लाख कर्ज नसून किमान 50,000 रुपये फक्त शेतकऱ्यांना देणार आहे. असा घाट या शेतकऱ्यांचा केलेला आहे. एका बाजूला बघितलं तर 19चं कर्जमाफी जे शेतकरी लाभधारक आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही असं त्यांनी काल डिक्लेअर केलेलं आहे, पण ते अजून त्यांची संचिका द्यायला तयार नाही. आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी काल त्यांना मागितलं कर्जमाफीचं काय चाललंय, परंतु ते कळू द्यायला अजून तयार नाहीत. मग एका बाजूला बघितलं तर हे फसवी कर्जमाफी आहे, म्हणून सरकारला सांगायचं आई भवानी त्यांना सद्बुद्धी दे आणि शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी कर, म्हणून हे आंदोलन आज या तुळजापूरला केलेलं आहे. कर्जमाफी नाही तर पुढचं काय आम्ही आता कर्जमाफी नाही झाली तर प्रत्येक गावागावात जाऊन शेतकरी जागृत करू आणि इथल्या पुढारी जे आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, यांना आम्ही गावबंदी करू. कारण जोपर्यंत शेतकऱ्यांचा शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करत नसतील तर त्यांना आम्ही गावात सोडू देणार नाही. हा आमचा निर्णय ठरलेला आहे.